पूर्ण खाली करा। बघा प्रेक्षकांना विनंती आहे, सहकार्य करा, खेळाडूंना जागा द्या। पाहुणे संघ आहेत, पाहुणे आलेत आपल्या अंबरनाथ नगरीमध्ये, विनंती असेल। चला प्रेक्षकांना विनंती आहे, गर्दी थोडीशी कमी करा खेळाडू कक्षामध्ये, विनंती असेल। डकआउट मधून थोडीशी जागा द्या। चला 2 बॅटर मैदानात पाठवायचे वियंग पॅकर। चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण सजून घेतलंय। बॉलिंग ट्रॅक वरती करण सोडा आपण पाहतोय। A1 जोडी आपण म्हटलं तर करण आणि शुभम ही A1 जोडी सातत्याने सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहे। बॅटिंग करताना जरूर आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आता मात्र पूर्णपणे बॉलिंग करत असताना जिम्मेदारी असेल करणवरती, पूर्णपणे खांद्यावरती जिम्मेदारी आहे। आज आपण पाहतोय संपूर्ण प्रेक्षक दिवाने आहेत या दोन्ही टीमचे। बघा रोहित दादा, त्यांना जर वेळ घेत असतील तर डायरेक्ट पॅनलाइज करा त्या संघाला। बघा लास्ट कॉल आहे तुम्हाला, बॅटर नसतील तर डायरेक्ट 2 रनची पेनल्टी असेल याची नोंद घ्या। बघा वियंग पॅकर्स लास्ट अँड फायनल कॉल आयोजन कमिटी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते। बघा दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत। चला या स्पीडअप करायचं आहे। चला बाकीचे खेळाडू आपण आतमध्ये व्हा खेळाडू कक्षामध्ये। बाकीचे खेळाडू, कुठलाही जर खेळाडू बाहेर असेल पॅनलाइज केलं जाईल त्या संघाला याची नोंद घ्या। आणि विनंती असेल रेलिंग वरती जोर देऊ नका, थोडंसं मागे व्हा। चला यस मॅच ऑन। यस बघा प्रत्येक प्रेक्षकाला विनंती आहे, सर्वांना सहकार्य करा। चला थोडंसं हात काढा रेलिंग वरतून, विनंती असेल। यस आमचे मित्र अनिकेत करण गुडगावकर, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। पॅकर म्हणून ज्याची ओळख आहे बदलापूर नगरीतील, त्यांचं देखील स्वागत आहे। अंडू वेलकम। यस ओव्हर टू मॅच लावण्याची सुरुवात। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला अबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। बॉलिंग ट्रॅकवरती करण सोडा, सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा देखील एक खेळाडू आहे सितारा अंडरआर्म टेनिस क्रिकेटमधील। आणि सातत्याने हे आपण जो पाहतोय हे खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रभरात जगभरात हे खेळाडू पाहायला मिळतात। आणि आज या स्पर्धेसाठी या प्रेमाखातीर इथे उपस्थित झालेत। देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा। संध्याकाळ सत्र चालू झालंय। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले। संध्याकाळचं सत्र चालू झालं मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही टीमसाठी। दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात। बॉलिंग ट्रॅक वरती करण सोडा, पहिला बॉल ओव्हर नंबर 1, षटक क्रमांक पहिला, बॉल तयार, व्हेरी फर्स्ट बॉल। रिव्हर्सचा टेम पाहायला मिळतोय, एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळतोय। 1 ऑन बोर्ड, धावांचा श्री गणेश होत असताना जरूर पाहायला मिळतोय। करण यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला, नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, बॉल तयार। काय घडेल या मॅच मध्ये पाहणं फार गरजेचे। 4 षटकाची मॅच, क्रुशियल मुवमेंट आहे। रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता आणि डॉट बॉलचे सांगता प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळेल, कारण की दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात, दोन्ही नावाजलेले संघ आहेत। आणि हे अंबरनाथवरचं प्रेम आहे त्यासाठी आज उपस्थित झालेत। अंबरनाथ म्हटली तर खऱ्या अर्थाने क्रिकेटची पंढरी, आणि त्या पंढरीत ही स्पर्धा रोमांचक थरार आपल्याला जरूर पाहायला मिळते। मान, स्वाभिमान, अभिमान पूर्णपणे, काय गोलंदाजी आहे, लाजवाब मिळतो। पूर्णपणे यॉकलेनचा बॉल होता आणि नक्कीच यावेळेस संधी आली आहे। ATM आता मात्र ऑन झालेला आहे। आपण पाहतोय ट्रिफल चकित जर कुठलाही खेळाडू असेल जो बाद होईल, बोल्ड घेतला क्लीन बोल्ड, तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर सन्मान्य भगवान शेठ लोटे यांच्या वतीने असेल। आणि सलगचे 3 चौकार आले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सन्मान्य भगवान शेठ लोटे यांच्या वतीने देखील। याच दरम्यान आपण पाहतोय प्रशांत दादा आणि त्याच दरम्यान अल्ताफ दादा, त्याचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। एकदम मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 2 या धावसंख्येवरती। 4 बॉलचा खेळ आता मात्र झालेला आहे। नक्कीच आता देखील निलेश सर आहेत आमच्या समोर। बघा विनंती असेल प्रेक्षकांमध्ये, 1 मिनिट अंपायर, बघा प्रेक्षक थोडंसं सहकार्य करा। बघा हलगर्जीपणा करू नका, मोठी स्पर्धा आहे, आपल्यासाठी स्पर्धा आहे मित्रांनो। बघा आनंद घ्या या स्पर्धेचा। बघा या स्पर्धेला गालबोट लागेल असं काही काम करू नका, विनंती असेल। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओव्हर टू बॅक टू क्रिकेट। जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज अभिला आपण पाहतोय। सागर आहेत, ओहो तेच सर भन्नाट वेग आहे, पाहावं लागेल। यस पंच आमच्या दिशेने वळतात, वाईट सिग्नल आला, यस इट इज वाईट बॉल। पुन्हा एकदा हा बॉल टाकावं लागेल।
बॉल तयार आहे. षटक क्रमांक पहिलं शांत संयमीचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. ओहो यावेळेस आपण पाहतोय कवच्या दिशेने फटका सजवायचा होता. बघा रोडवरती ट्रॅफिक क्लिअर करायची विनंती असेल. जे बाईक्स पार्क आहेत स्कूटी पार्क केल्या त्या साईडला घ्या विनंती असेल. बघा सहकार्य करा. 8502 बघा स्प्लेंडर बाईक आहे. आपण लवकरात काढायचे त्वरित विनंती असेल आणि त्या ट्रॅफिक पोलीस तिथे उपस्थित होतील. चिन्हून घ्या. फाईन मारला जाईल तुमच्या गाडीला वाहनाला. वाईट बॉल एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलंदाज पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. बघा जे रोड साईडला बाईक्स पार्क केल्यात स्कूटी पार्क केल्यात लगेच आपण काढायचे आहेत. ट्रॅफिक तिथे निर्माण होतोय विनंती असेल. प्रॉब्लेम येतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा करंट बॉलिंग ट्रॅकवर. ओहो 30 रार भन्नाट वेग होता परंतु एक धाव मिळेल. षटक क्रमांक पहिले समाप्त झाले आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि याच दरम्यान आपण पाहतोय प्रशांतजी देसाई साहेब आणि त्याच दरम्यान अल्ताफजी शेख यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अर्थाने लेजंड क्रिकेटर अंडरम मधील बादशाह खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि जुने जाणते खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं जो पाया जिथून मजबूत केलाय तेच हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड म्हणून ज्याची ओळख आहे यास आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे साहेब. आज मात्र याच क्रीडा नगरीमध्ये आपण जर पाहिलं तर श्री क्रीडा मंडळ म्हटलं तर बऱ्याच वर्षांची कारकिर्दी आहे आणि मैदान देखील ऐतिहासिक मैदान आहे. मोठमोठे खेळाडू या क्रीडा नगरीमधून खेळून गेलेत आणि मोठमोठे खेळाडू इथून देखील घडलेले आहेत. तर आज देखील त्याच मैदानावरती हा महासंग्राम सोहळा नक्कीच रणसंग्राम इथे मात्र सज्ज होताना जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. षटक क्रमांक 2 हर्षित. पाहावं लागेल यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. 55 दोन्ही हात समांतर धावा मिळाले. त्यानंतर धावा फलक जाऊन पोहोचले. टीम टोटल 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. एस नंदू भट यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आपका भी. काल त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळाला. परास्त झाला संघ. हार्ड लक काही हरकत नाही. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी भरपूर सारे शुभेच्छा तुम्हाला. हार जीती सातत्याने क्रिकेटमध्ये होत असते परंतु नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये कशा प्रकारे आपण कमबॅक करतो ते मात्र फार गरजेचं असतं. सवळ पुन्हा एकदा मागच्या दिशेने हर्षितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 बॉल तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो यावेळेस यॉकलेनचा बॉल होता. खोलवा टप्प्याचा बॉल होता. चांगला यावेळेस माइंड सेट होता. एकदम मिळेल. चिकी सिंगल कंप्लीट झाले चित्ताच्या वेगानं आणि हरियाणाच्या सफळ लाईनी ही एकदम मात्र कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय. 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय. किती धावांचं लक्ष असेल किती धावांपर्यंत टीम टोटल जाऊन पोहोचेल तर देखील पाहणं फार गरजेचं आहे मित्रांनो. डान्सिंग डे डाऊन फटका खेळायचा होता. फटका फसलाय आणि इथे मात्र गोलंदाज असलाय. धक्का लागत असताना पहिला फलंदाज बॅक टू डकआउट. बाद. मच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋग्वेदला आपण पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती याला ओपनिंग पेअर्स आपण पाहिलं. सागर आणि अभि आला होता. अभिला परतावा लागला. त्यानंतर ऋग्वेद आला इनॅट नंबर 3 वरती. 9 धावा धाव फलकावरती बॅलन्स सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉल टू बॉल इथे रन्स आपल्याला पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. ओहो यावेळेस आपण पाहतो बॅटचा फ्लो फेस ओपन करायचा होता परंतु बॉल आपण टप्पा पडल्यानंतर अगदी यावेळेस पॅडला ब्लश झालं आणि डॉट बॉल तयार. पुन्हा एकदा पाहावं लागेल काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार.
3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. हो पाहावं लागेल, बाकफुटला पंच करायचा होता, लेट कट केलाय आणि एकदम मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 16 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा झालेल्या आहेत. स्कोरर देखील आम्हाला सांगतात चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. पूर्णपणे अप टू डेट स्कोरिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन बोर्ड. 17 पे खतरा कुठल्या संघासाठी असेल, कुठल्या बाजूनी असेल. 17 ऑन बोर्ड. बॉल तयार. हो यावेळेस देखील एक बॉल. एक धाव इथे मात्र एकवडली जाते. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्रिकेट आणि क्रिकेट अंडर आर्मचं म्हटलं तर सिंगल डबल हा मेन खेळ आहे आणि त्यालाच प्राधान्य दिलं जाते. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाले आणि 18 धावा धावफलकावरती आहे. बॉल टू रन्स असे पाहायला मिळतात. 18 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. शेवटचा एका षटकामध्ये किती धावा येतील खरं आठवण आपण पाहतोय. आता मात्र सगळ्यांचा चाहणारा खेळाडू मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम लोखंडे, मिस्टर 360 या नावाने ओळखला जातो. पूर्णपणे अखंड महाराष्ट्रभरात ज्यांनी आपलं नाव लौकिक केलंय, प्रत्येक लहान लहान पोरांपासून वरिष्ठ नागरिकांपर्यंत त्याचं नाव मात्र लोकप्रिय झालंय. तो शुभम लोखंडे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. मित्रांनो, शुभम लोखंडेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. सगळ्यांचा चाहता वर्ग आणि यावेळेस फॅन बेस आपण त्याचा पाहू शकतात. पूर्णपणे ट्रेंडिंगला असणारा सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू. जिथे जिथे आपण पाहतो इंस्टाग्राम जेव्हा जेव्हा जो खेळाडू स्क्रोल करतो ना तेव्हा तेव्हा शुभम लोखंडेची रील्स आपल्या समोर येते. चेहऱ्यावरती स्माईल आहे जरूर. मॅच देखील अंबरनाथ नगरीवरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती ओव्हर नंबर 4. बॉल तयार. पहिला बॉल यावेळेस आपण पाहू शकतात लेग कट केलं होतं. ढकलण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. चिकी सिंगल कंप्लीट. बॅट कट आहे. पंच देखील सांगत असताना सँडी सर आहेत तिथे आणि सँडी सरांचा जर विचार केला त्यांची देखील कारकिर्दी खूप मोठी आहे. चांगले खेळाडू देखील होते. लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आज खरं आता अंपायरच्या भूमिकेत आहेत. सातत्याने बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. मोठमोठ्या संघांमध्ये मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळतात. नंतर आपण पाहतो चेतन चव्हाण सर देखील आहेत. ते देखील एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचं देखील कौतुक करा तितकं कमी. पाकफुटला पंच केलाय सुंदर. फक्त पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा. सुंदर सुंदर काय गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळतो. जणू काही ओरमची गोलंदाजी चालू आहे की काय मैदानावरती. हाफ ट्रॅकर जसा बॉल येतो त्याच प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या वरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल. हो सारखी गोलंदाजी तीच आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे. काय वेगळी जादू आहे मी तर म्हणेन या खेळाडूवरती. का पूर्ण अखंड महाराष्ट्रभर त्याची चर्चा होते. का त्याला डोक्यावर घेतलं जातं. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो देत असताना जरूर पाहायला मिळतोय. बॅटिंग तर लाजवाब आहे. पूर्णपणे मी तर म्हणेन प्रेक्षक येडा होईल अशी बॅटिंग आहे त्याची. हवेच पाहावं लागेल. चुकी घडत असताना लाईन खराब आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल वाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड. एक वाईट जर आला नसता तर यावेळेस समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. बॉल टू बॉल 24 बॉलची मॅच असते एक इनिंग. परंतु आता मात्र एक धाव जास्त होईल का या 24 धावांवरती हे धावफलक थांबेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. कारण की आज जर पाहिलं तर 24 ते 30 या धावांमध्ये बऱ्याच मॅच आपल्याला पाहायला मिळतात. कारण की कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे आणि हे सातत्याने दिवस रात्र क्रिकेट 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 खेळतच असतात. ओहो यावेळेस फटका फसलाय आणि 24 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. 25 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम यावेळेस मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाला येणारे 24 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. रफ अँड टफ मॅच तर नक्कीच होणार आहे. कारण की वियंग पॅकर्स म्हटलं तर बॉलिंग अटॅक सुरेख आहे त्यांचा देखील. काय कमाल घडेल या मॅचमध्ये ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. हे सगळं डिस्कस आपण नंतर बाहेर करू शकतात. शुभम विनंती असेल चला स्पीडअप करा. वेळ देखील घेऊ नका. कारण की बऱ्याच मॅच आपल्याला आज कव्हर करायच्या आहेत. आजचा अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले डे. आज आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं मेगा स्क्रीनवरती सामान्य या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब आपल्याला जरूर पाहायला मिळतात.
भगवानजी लोटे साहेब म्हटलं तर एक दानशूर व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या मुखातून आदराने घेतलेलं नाव म्हणजेच आपण पाहतोय सन्माननीय भगवानजी लोटे साहेब. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. अल्ताफबाई देखील आहेत. छोटासा चिमुकला या स्पर्धेचा आनंद घेताना पूर्णपणे एन्जॉय करतात. प्रत्येक प्रेक्षक वर्ग ऑन स्क्रीन आहेत. व्यासपीठ आपण पाहतोय. संपूर्ण मुख्य व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत. चला स्पीडअप करा. मॅचला होणारे सुरुवात ऑन स्क्रीन आपण पाहतोय. इथे भगवानजी लोटे साहेब आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दानशूर व्यक्तिमत्व, एक डॅशिंग, दमदार, तडफदार असं व्यक्तिमत्व, समाजसेवक सन्मान्य भगवानजी लोटे साहेब. चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म देण्याचं काम संपूर्ण अंबरनाथकरांवरती प्रेम जरूर ते दाखवतात आणि प्रत्येक जेव्हा जेव्हा खेळाडूला मात्र गरज असते त्यावेळेस पूर्णपणे भक्कमपणे उभा राहतात. पाय आहे मेन अंबरनाथचा. आपण पाहतो सन्मान्य भगवानजी लोटे साहेब आणि त्याच दरम्यान अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य संदीपजी लोटे साहेब, संपूर्ण लोटे कुटुंब असेल, संपूर्ण प्रतिसाद मिळतो. प्रत्येक खेळाडूला मात्र संधी देत असतात. जो इथे संघ खेळतो मी तर म्हणेन अंबरनाथमध्ये तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत असतो. ज्या प्रकारे जर आपण पाहिलं अंबरनाथमधील प्रत्येक खेळाडू संपूर्ण ज्या मोठ्या स्पर्धा असतात त्यामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतो. कारण की क्रिकेट आहे मित्रांनो आणि अंबरनाथ म्हटलं तर क्रिकेटची पंढरी सातत्याने म्हटलं जातं. यस, पुढे मॅचच्या दिशेने येणारे आपण पाहतोय 24 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता. यस, क्रिकेट वेळे आपण पाहू शकतात. ऑन स्क्रीन आहेत. पूर्णपणे घरांच्या कौलावरती आपल्याला पाहायला मिळतात. आनंद घेतात मित्रांनो. सांभाळून बसा, मजा जरूर घ्या क्रिकेटची, परंतु थोडंसं सांभाळा स्वतःला देखील. यस, ऑन स्क्रीन तुम्ही दिसतात मित्रांनो. हात वरती करा. येस, ऑन स्क्रीन आपण पाहतोय यावेळेस येस यावेळेस ATM खुलं झालंय. शुभम तुझ्यासाठी 1 हँडेड चौकारासाठी भगवानजी लोटे साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता मात्र बँक ओपन झाली आहे. लोटे बँक ओपन आहे. पूर्णपणे संधी असेल लुटमार करण्याची. मॅच ऑन. पहिला बॉल यावेळेस वाईटची सुरुवात आहे. नक्कीच साहेबांनी म्हटलं 104 हे त्याची आपण पाहतो ट्रेंड मार्क फटका आहे. 100 कॅच आपण सातत्याने जेव्हा त्याचा इंस्टाग्राम आपण अकाउंट चेक केलं ना 100 चौकार त्याचा भरपूर फेमस आहे सर. आणि आज देखील ती संधी आहे शुभमला. 1000 रुपयाचं कॅश प्राईज जरूर आहे. आता मात्र मॅचचा जर विचार केला तर 25 धावांचं लक्ष आहे. 25चं टार्गेट ते मात्र सेट केलं आहे. एक धाव ऑलरेडी धावफलकावरती आहे वाईटच्या स्वरूपात. मॅच ऑन पुन्हा शिकदा. पहिला बॉल सुंदर. यावेळेस फटका पाहू शकतात. मिस्टर 360 का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानात जरूर पाहायला मिळणार आहे. चौफेर बाजूला मैदानाची जो बॅटिंग करतो त्याचं नाव शुभम लोखंडे आणि सध्याच्या घडीला कारकिर्दी फार मोठी आहे. कमी वयामध्ये आपण पाहतोय बराच मोठं नाव ज्यांनी कमवलं तो शुभम लोखंडे मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त वाईट बॉलच्या मदतीने धावफलक थोडंसं चेंज होतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय करण सोडा आणि शुभम लोखंडे म्हटलं तर A1 जोडी आहे. संपूर्ण मुंबईमधील एक नामवंत ही जोडी ओपनिंग पेअर म्हणून ज्याची ओळख आहे आणि मोठमोठे गोलंदाज देखील फिके पडतात या दोन्ही फलंदाजांसमोर. सुंदर. यावेळेस देखील आपण पाहतोय एका बाजूला आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती फाईन लेगला फटका खेळले होते. आता थर्ड मॅनच्या दिशेने फटका. 360 का म्हटलं जातं प्रत्येक बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 1 हँडेड चौकाराला मात्र तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे सन्मान्य भगवानजी लोटे साहेबांच्या वतीनं. काय घडलेल्या मॅचमध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील भरपूर पाहायला मिळते. जसं जसं क्रेज वाढतो तसं तसं प्रेक्षक देखील वाढतात आणि आज करायला शुभम लोखंडेला पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक आलेत. पाहावं लागेल. यावेळी चांगलं जजमेंट पाहायला मिळतोय. वाईड बॉल अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 या धावसंख्येवरती 5 ऑन बोर्ड. अजून फक्त आणि फक्त 20 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. काय घडेल या मॅचमध्ये 25 धावांचं लक्ष. 5 धावा तर आतापर्यंत धावफलकावरती जरूर आल्यात. वॉटवेल आपण एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळतोय. विकी रावते देखील आपण पाहतो थोडेसे दमलेले आहेत. भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. सलग आपण जर पाहिलं 2 ते 3 महिन्यापासून चर्चा चालू आहे इथे या विभागामध्ये कशा प्रकारची पूर्णपणे आयोजन करायचं आहे. केतन दादा असतील आपले, तदनंतर गोरखजी गोणे असतील, तदनंतर आपण पाहतोय रोहित यादव, दिवेश कदम असेल, विकी रावते, तदनंतर आपले अनंत वाघ असतील आणि मॅथ्यू असेल, साई असेल, संपूर्ण अक्षय मेत्रे असेल, तदनंतर अक्षय पालंगे. सातत्याने बरीच मेहनत त्या संपूर्ण टीमची देखील आहे आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरती
जरी दमट वातावरण असेल ना तरी त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, कारण की यशस्वी ही स्पर्धा आपण पाहतोय आणि यशस्वी झालेली आहे. कारण की मेहनतचं फळ नक्कीच गोड असतं आणि तोच फळ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आज ज्या प्रकारे जर पाहिलं पूर्णपणे प्लॅनिंग केली होती त्याच प्रकारे संपूर्ण स्पर्धा ही नेमली गेली आहे आणि चांगलं त्या स्पर्धेचं स्वरूप आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे. संध्याकाळचं सत्र आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. एक चांगले मॅचेस, बॅटकट एकदम मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 7 या धावसंख्येवरती. नक्की शुभमसाठी संधी आहे. 100 चौकाराला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चौकार गरजेचा आहे परंतु कॅश प्राईज आपण पाहतो इथे मात्र जरूर पाहायला मिळतो. आता मात्र बँक ओपन झाली आहे. राईट आर्म राऊंड विकेट बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ. डान्सिंग डन फटका खेळणे कव्हरच्या दिशेने पाहावं लागेल. मैदानामध्ये घडलंय काय? वाघाची शिकार आता मात्र मोठा मात्र थोडासा नाराज आहे चेहरा, परंतु काही हरकत नाही मित्रांनो. शुभम एक चांगला खेळाडू आहे. आज जरी त्याचा दिवस नसला नेक्स्ट मॅचमध्ये तो काहीतरी वेगळं करून दाखवेल नक्कीच या संपूर्ण प्रेक्षकांना देखील आपण पाहतोय थोडीशी नाराजगी व्यक्त झाली आहे. कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहतोय आवडता खेळाडू जेव्हा आऊट होतो ना तेव्हा चेहऱ्यावरती नाराजगी असते आणि तीच नाराजगी आता मात्र दिसून येते. शांततेचा माहोल पूर्णपणे जरूर झालाय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती असेल. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय आलेत इनॅट नंबर 3 वरती. करण आणि शुभम ही जोडी A1 जोडी होती परंतु आता मात्र परतावं लागला शुभमला आणि करण आणि संजय ही जोडी मैदानावरती जरूर पाहायला मिळते. मॅचमध्ये आता ट्विस्ट होईल का? 25 धावांचं लक्ष्य होतं. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग आहे. 7 धावा धावफलकावरती अजूनही आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 18 धावांची अजूनही गरज आहे मित्रांनो. ऑन साईडला आपण पाहतो इथे मात्र एकदम मिळेल. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही येणारे 18 बॉल आणि 17 धावांची गरज या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. 17 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. मित्रांनो क्रिकेट आहे, काही घडू शकतो. आपण जर पाहिलं तर एका बाजूला मगाशी पाहिलं दिवा डोंबिवली ही मॅच होती आणि त्यासमोर फाईट करत असताना जॉर्ज 11 होती. सामना आपण जर पाहिला तर धावा कमी होत्या, बॉल जास्त होते परंतु सामना तो जिंकला श्री 11 दिवा डोंबिवली संघाने. काय मॅच झाली ती देखील लाजवाब मॅच झाली आणि आता देखील तशीच मॅच पाहायला मिळते. काय घडेल या मॅचमध्ये संघर्ष दोन्ही करतात. यस बघा विनंती असेल टीम वियंग पॅकर्स माझगाव संघ, हा माझगाववरून संघ उपस्थित झाल्यात. आपल्याला देखील विनंती आहे. चला टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे. 20 मिनिटाचा अवधी आहे 4 षटक टाकण्यासाठी, याची नोंद घ्या. बघा 5 मिनिटाचा अवधी झालेला आहे कंप्लीट, याची नोंद घ्या. अजूनही 15 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे 3 षटक टाकण्यासाठी. येणारे अजूनही 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती निरंजनला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. निरंजन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. अंबरनाथचा वर्ल्ड कप लोटे चषक 2025 थरार तुमची आमची स्पर्धा हक्काची लाख मोलाची आपुलकीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आहे. बॉलर सज्ज. पहिला बॉल यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट एकदम मिळेल. आता माहिती आहे पूर्णपणे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानावरती आहे. माइंडसेट पूर्णपणे आता सेट केलेलं आहे. एक धाव आता बनवायचे आहेत, त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. परंतु सामना जिंकायचा असेल टीम वियंग पॅकर्सला तर इथे मात्र चुरशीची लढत द्यायची असेल, संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल मैदानावरती जर सामना जिंकायचा असेल तर. बॉल तयार पुन्हा एकदा. शांत सय्यबेचा खेळ चालू आहे. शांत संत गती मैदानावरती आहे. ओहो यावेळेस देखील पूर्णपणे 360 वातावरण मैदानावरती आहे. एक धाव फार एकवडली गेली आहे. धाव फलकातून पोहोचले 10 दुहेरी अंक मला 10 ऑन बोर्ड. अजूनही 15 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारीचा विचार केला 16 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 16 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 15 रन्स टू विन फ्रॉम 16 बॉल. एक बॉल जास्त आहे रन्सपेक्षा. काय घडेल, समीकरण चेंज होईल का सांगता येणार नाही आहे मित्रांनो. क्रिकेट आहे.
पाहू शकतात मी म्हटल्याप्रमाणे चेंज झालेलं आहे, समीकरण चेंज होतोय. सरण्यासारखी रंग बदलणारी ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. प्रत्येक क्षणावरती चेंज होत राहील नक्कीच समीकरण, कारण की क्रिकेट मित्रांनो सातत्याने मी कालपासून म्हटलं इमोशनचा खेळ आहे. एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं, असं हे क्रिकेट आहे. काय आहे क्रिकेट? हेच आहे मित्रांनो क्रिकेट. आपण जर पाहिलं लहान लहान मुलांपासून उन्हामध्ये कडकडनं खेळणं म्हणजे क्रिकेट. सातत्याने आपण पाहिलं 2 ते 5 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढून बॉल आणणं म्हणजे क्रिकेट आहे. बोटाने लाईन मारणं ते क्रिकेट आहे. आणि सातत्याने क्रिकेट आपण पाहतोय कुठेही खेळणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि हेच क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना सजताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहे, 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला, उर्वरित अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार, शांतता संयमेचा खेळ चालू आहे. शांतता पाहायला मिळते, शांततेचा मॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला, एकदा मिळेल. हा नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला देखील संधी आहे. क्लीन बोल्ड जर केला तर 500 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज आहे. सन्माननीय भगवानजी लोटे साहेब चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे, समाजसेवक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीने स्पर्धेचे शिल्पकार घटक या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय सलग 3 चौकार आले, त्यासाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयोजकांच्या वतीनं. या दरम्यान आज खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक ओहो यावे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला. काय फटका होता. शांत संत गेम चालू होता. त्यांनी सांगून दिलंय लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, परंतु शांत बसायला मी काय रॉयल चेंबूर टीमचा संत नाही. हा आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीनं मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर काढला आणि धावफलकातून पोहोचले तब्बल 15. नक्कीच या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय रवींद्र करंजुळे साहेबांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अंबरनाथचा वर्ल्ड कप. आणि आज साहेब खऱ्या अर्थानं अंबरनाथचा वर्ल्ड कप का म्हटलं जातं, कारण की संपूर्ण आज महाराष्ट्रभरातले खेळाडू तारे सितारे अंडरमचे आज इथे मैदानावरती खेळताना जरूर पाहायला मिळतात. इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय चेंबरवरून संघ आला, तर दुसऱ्या बाजूला माझगाववरून आज संघ इथे खेळण्यासाठी आलाय. हे लोट्टे कुटुंबावरचं प्रेम आहे, अंबरनाथवरचं हे प्रेम जरूर पाहायला मिळतोय. 16 धावा धाव फलकावरती जर विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावा दूर विजयापासून जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. येणारे 12 बॉल 9 धावेंची गरज. कोड जिंकेल हा सामना मित्रांनो, पलटवार होईल का, टीम विंग पॅकर कमबॅक करेल का, तर देखील पाहणं गरजेचं आहे. बरेचशी पाहुण्यांची मांदी आज जरूर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे इथे जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येणारे 12 बॉल आणि अजूनही गरज असेल 9 धाव्यांची. काय मॅच, रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच जरूर लढताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती अभिजितला आपण पाहतोय. 16 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. एक हाय व्होल्टेज मॅच. एका बाजूला आपण पाहतोय वियंग पॅकर्स माझगाव, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना मॉलवन मुकेश रॉयल चेंबूर ही मॅच आहे. चला या स्पीडअप करा. बघा 20 मिनिटांचा अवधी आहे. दोन्ही टीमला विनंती आहे, वारंवार पुकार येतो आपल्याला. बघा टाइम इज इम्पॉर्टंट मित्रांनो. क्रिकेटमध्ये सातत्याने वेळ द्या त्या क्रिकेटला, कारण की तेव्हाच तुम्हाला क्रिकेट वेळ देईल मित्रांनो. पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, मॅचमध्ये राहा. येणारे 12 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. वॉट मॅच. काय घडेल या मॅचमध्ये, पलटवार करेल का. हेच बघा वियंग पॅकर आपल्याला वारंवार पुकार येतोय, बराच वेळ आपण घेतात. लास्ट कॉल आहे तुम्हाला. बारा बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानावरती या. काय घडेल तब्बल आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन संघ या स्पर्धेचा रोख रक्कम 55,000चा मानकरी कोण ठरेल.
फुटवरचा इस्तेमाल करायचं होतं, पाहावं लागेल. आलेला हा दमदार चौकार, वॉटर स्ट्रोक बॉलर. नक्कीच लेग बाईचा चौका आलाय. लेग बाईचा चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. समीकरण मध्ये बदलाव, धावफलकातून पोहोचलाय 20. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. समीकरण एका बाजूला झुकलेलं आहे, फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. एका बाजूला आता ही मॅच मात्र झुकलेली आहे. 5 धावा दूर विजयापासून टीम मुकेश लवान शेंबूर हा संघ पाहायला जरूर मिळतो. ऑन साइडला एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहेत. येणारे 10 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता अजूनही मैदानावरती आहे. येणारे 10 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. एका बाजूला ही मॅच पूर्णपणे झुकली असं मी तर म्हणेन, परंतु हा चमत्कार घडेल का, पलटवार होईल का या मॅच मध्ये. येणारे 10 बॉल आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. यस, एक धाव मिळेल. एक धावांनी इथे मात्र धावफलक पुढे सरसावते. करण सोडा स्ट्राईक वरती आहे. जेव्हापासून आपण पाहतो बॅटिंग करत असताना ओपनिंगला आले होते तेव्हापासून पूर्णपणे टीमची जिम्मेदारी खांद्यावरती घेतली आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल ऑन साइडला कॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. आता मात्र जर विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन बोर्ड. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भव्य क्रिकेट सामना आपण पाहायला जरूर मिळणार आहे. आजचा सुपर संडे आणि सुपर धमाक्यामध्ये एक्झिबिशन पाहायला मिळणार. मॅच रोख रक्कम त्या मॅचसाठी 10,000 रुपये आणि आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला फाईट करत असताना अंबरनाथ मधील तारे सितारे, बेस्ट ऑफ अंबरनाथ, आणि त्यासमोर फाईट करेल रेस्ट ऑफ महाराष्ट्र. ही थोड्याच वेळात मॅच असेल. एक मॅच होईल, त्यानंतर ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हेच नक्कीच कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो. आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रावरील तारे सितारे मैदानावरती लढत देताना जरूर पाहायला मिळतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच अर्थातच करण सोडा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस, आणि वियंग पॅकर्स माझगाव आपल्या टीमचा कॅप्टन आपण देखील या. आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल, ट्रॉफी देण्यात येईल आपल्याला देखील. बराच लांबून हा देखील संघ आलाय, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. येस, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. करण सोडा आपण या. येस करण आपण या. नक्कीच सन्मान्य अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य रवी, येस प्रथमतः आपण सन्मानित करणार आहेत वियंग पॅकर्स माझगाव टीमसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. बराच लांबून हा देखील संघ आला या स्पर्धेखातीर. त्यांना देखील भरपूर सारे शुभेच्छा. नवीन स्पर्धेसाठी, नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला देखील भरपूर सारे शुभेच्छा. बेटर लक नेक्स्ट टाइम. भरपूर चांगला खेळ तुमचा देखील राहिला. येस, थोडीशी चर्चा जरूर करू. वियंग पॅकर्स संघ थोडासा उशीर झाला मित्रांनो, परंतु चांगला खेळ तुमचा देखील राहिला. समोर देखील दिग्गज संघ होता. काय सांगशील ही स्पर्धा पाहून बराच लांबून तुम्ही देखील आलेत? बोलायच्या अगोदरच सांगितलं साहेबांना की खरंच आयोजन चांगलं होतं, चांगलंच आहे. जसं DPL आमच्याकडे डॉकेडला होतं दरवर्षी, 13वा सीझन झालं, तसंच सेम बोलू ना की माहोल बनवलं. चांगलं वाटलं सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा असतील. आणि याच दरम्यान आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन सन्मान्य रवीजी कुरंजुळे साहेब. नक्कीच खऱ्या अर्थानं अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य रवीजी करंजुळे साहेब यांचे शुभ हास्य मॅन ऑफ द मॅचचा किताब करण सोडा. जोरदार टाळ्या करणसाठी. एक उत्कृष्ट दर्जाचा सध्याच्या घडीला हा देखील ट्रेंडिंगला असलेला खेळाडू आहे करण. येस, करण सोबत देखील आपण थोडीशी चर्चा नक्कीच करणार आहोत. करण काय म्हणशील, आज तुला खेळताना इथे मात्र आनंद तर सगळ्याच खेळाडूला होतोय. कसं वाटतंय, कसं फील करतोय, कशी एन्जॉय करतोय ही मॅच? चांगलं वाटतंय. टूर्नामेंट लय भारी आहे. जास्त तो बोलत नाही परंतु त्याची बॅट बोलते. नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी भरपूर सारे शुभेच्छा तुला. आणि जसंच हे सलर रत्नागिरी टीम आपण या कॅप्टन. आणि त्याच दरम्यान टीम
हे चला टॉस बॉक्स खाली करा विनंती असेल. चला टॉस बॉक्स खाली करा. चला टॉस बॉक्स खाली करा विनंती असेल प्रेक्षकांना.